हा अनुभव आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर हर्ष पाटील यांनी पाठवला आहे. मी मुंबईत एका मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये काम करतो. माझ्या कामामुळे मला महाराष्ट्रभर वारंवार प्रवास करावा लागतो. अनेकदा रात्रीचाही प्रवास करावा लागायचा. पुणे मुंबई एक्सप्रेसवे असो, मुंबई नाशिक महामार्ग असो किंवा इतर कोणताही लांबचा रस्ता, एकट्याने गाडी चालवण्याची मला सवय होती. त्यामुळे रात्रीचा प्रवास माझ्यासाठी काही नवीन नव्हता. पण वर्षभरापूर्वी समृद्धी महामार्गावर घडलेली एक घटना आजही आठवली की अंगावर काटा उभा राहतो. ही घटना नोव्हेंबर महिन्यातील आहे. नागपूरमध्ये आमच्या कंपनीची एक महत्त्वाची मीटिंग होती. दिवसभर बैठका आणि चर्चांमध्ये वेळ गेला. मीटिंग संध्याकाळी संपली तेव्हा माझे इतर सहकारी दुसऱ्या दिवशी सकाळी विमानाने पुण्याला परतणार होते. पण माझ्यासमोर एक वेगळीच अडचण होती. दुसऱ्या दिवशी सकाळी एका मोठ्या क्लायंटसोबत माझी मीटिंग ठरलेली होती. ती कोणत्याही परिस्थितीत चुकवणं शक्य नव्हतं. म्हणून मी त्याच रात्री कारने परत जाण्याचा निर्णय घेतला. रात्री 10:30 वाजता मी नागपूरमधून निघालो. सुरुवातीला सर्व काही अगदी सुरळीत होतं. रुंद सरळ रस्त्यावर गाडी चालवताना थकवाही जाणवत नव्हता. दोन्ही बाजूंना अंधाराचं साम्राज्य पसरलेलं. अधूनमधून एखादा ट्रक किंवा एखादी कार पुढे जाताना दिसायची आणि काही क्षणांत पुन्हा सगळीकडे शांतता पसरायची. गाडीच्या इंजिनचा आवाज आणि टायर खालून जाणाऱ्या रस्त्याचा तो हलका घर्षणाचा आवाज एवढंच माझ्या सोबत होतं. रात्री 12:30 वाजेपर्यंत मी बऱ्यापैकी अंतर पार केलं होतं. डोळ्यांवर थोडा ताण जाणवू लागल्याने मी एका विश्रांती केंद्रावर गाडी थांबवली. तिथे उतरून मी गरम चहा घेतला, चेहऱ्यावर थंड पाणी मारलं आणि थोडा वेळ चालत पाय मोकळे केले. त्या ठिकाणी काही ट्रक ड्रायव्हरही बसले होते. ते आपापसात गप्पा मारत होते. मी चहा घेत उभा असताना त्यांच्यापैकी एक मध्यमवयीन ड्रायव्हर माझ्याकडे पाहतच म्हणाला, "भाऊ, एकटे आहात का?" मी हसून मान हलवली. "हो, एकटाच आहे." तो काही क्षण माझ्याकडे पाहत राहिला. त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र गंभीरपणा होता. मग तो शांतपणे म्हणाला, "रात्री 3 नंतर जरा सावध राहा." "का बरं?" मी हसतच विचारलं. क्षणात त्याच्या चेहऱ्यावर स्मितहास्य उमटलं. तो म्हणाला, "काही नाही, लोक बरंच काही बोलतात म्हणून." बाकीचे ड्रायव्हरही हसायला लागले. मला वाटलं महामार्गावर अशा गोष्टी नेहमीच ऐकायला मिळतात. प्रत्येक रस्त्याची एखादी भुताटकीची गोष्ट असतेच. मी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि पुन्हा गाडीत बसलो. रात्र जसजशी पुढे सरकत होती तसतशी वाहतूक कमी होत चालली होती. 2 वाजेपर्यंत तर परिस्थिती अशी झाली की अनेक किलोमीटरपर्यंत दुसरं वाहनही दिसत नव्हतं. आकाश पूर्णपणे काळं झालं होतं. चंद्र ढगांच्या मागे लपला होता. महामार्गावरील दिव्यांचा प्रकाश अधूनमधून रस्त्यावर पडत होता आणि बाकी सर्वत्र काळोख पसरला होता. जागं राहण्यासाठी मी कारमधला डेक सुरू केला. काही मिनिटं गाणी ऐकल्यानंतर अचानक डेकमधून प्रचंड कर्कश आवाज यायला लागला. जणू एखाद्या जुन्या टीव्हीवर सिग्नल नसताना जो आवाज येतो ना, अगदी तसाच. काही सेकंदांनी त्यातून जणू कोणीतरी हळू आवाजात काहीतरी बोलत असल्याचा भास झाला. शब्द स्पष्ट ऐकू येत नव्हते, पण कोणीतरी संवाद साधण्याचा प्रयत्न करत असल्यासारखं मला वाटू लागलं. मी डेक पूर्णपणे बंद केला. तेवढ्यात माझं लक्ष मोबाईलकडे गेलं. नेटवर्क पूर्ण गायब झालं होतं आणि वेळ पाहिली तर 3:05 झाले होते आणि त्या क्षणी मला पहिल्यांदा खूप अस्वस्थ वाटायला सुरुवात झाली. मोबाईलचं नेटवर्क अचानक गायब होणं मला थोडं विचित्र वाटलं, पण मी त्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. अनेकदा महामार्गावरील काही भागांमध्ये नेटवर्क कुमकुवत होतं. मी मोबाईल बाजूला ठेवला आणि पुन्हा रस्त्यावर लक्ष केंद्रित केलं. पण मनात कुठेतरी एक हलकी अस्वस्थता निर्माण झाली होती.
डेग बंद झाल्यानंतर गाडीच्या आत एक विचित्र शांतता पसरलेली. इंजिनचा आवाज आणि अधूनमधून टायर खालून जाणाऱ्या त्या रस्त्याच्या घर्षणाचा आवाज एवढंच ऐकू येत होतं. मी एक लांब सरळ पट्ट्यावरून जात होतो. समोर दूरपर्यंत रस्ता रिकामा होता. तेवढ्यात माझ्या हेडलाईटच्या प्रकाशात रस्त्याच्या कडेला कोणीतरी उभं असल्याचं दिसलं. सुरुवातीला मला वाटलं एखादा ट्रक ड्रायव्हर असेल किंवा एखाद्या वाहनाला बिघाड झाला असेल. पण जसजसा जवळ जाऊ लागलो तसतसं त्या व्यक्तीचं रूप स्पष्ट दिसू लागलं. तो एक वृद्ध माणूस होता. पांढरा शर्ट, पांढरा पायजमा आणि डोक्यावर पांढरी गांधी टोपी. तो शांतपणे उभा राहून हात दाखवत होता. त्यावेळेला त्या निर्जन भागात एकटाच. माझ्या मनात क्षणभर विचार आला की दुर्लक्ष करून पुढे निघून जावं. पण लगेच दुसरा विचार मनात आला. कदाचित एखादी अडचण असेल, कदाचित वाहन बंद पडलं असेल. एखाद्या माणसाला मदतीची गरज असताना त्याला सोडून जाणं योग्य वाटलं नाही, कारण तो अगदी साधा वाटत होता. मी काही अंतर पुढे गेलो आणि गाडी हळूहळू थांबवली. मग आरशात मागे पाहिलं. तो अजूनही तिथेच उभा होता. मी गाडी रिव्हर्स घेतली आणि त्याच्या जवळ नेली. खिडकी खाली करत मी विचारलं, "काय झालं काका?" त्याने माझ्याकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर कोणतीही घाई नव्हती. तो अगदी शांत आवाजात म्हणाला, पुढच्या फाट्यापर्यंत सोडाल का? मी आजूबाजूला पाहिलं. कुठेच कोणतं वाहन दिसत नव्हतं. "या बसा ना," असं म्हणत मी मागचं दार अनलॉक केलं. तो मागच्या सीटवर जाऊन बसला आणि गाडी पुन्हा पुढे निघाली. सुरुवातीची काही मिनिटं आम्ही दोघेही शांत होतो. मी आरशातून अधूनमधून त्याच्याकडे पाहत होतो. त्याचं लक्ष मात्र सतत खिडकीबाहेर अंधाराकडे. त्याचा चेहरा अगदी निर्विकार होता, जणू तो विचारात हरवलेला. काही वेळानंतर मी संभाषण सुरू केलं. "कुठे राहता काका?" त्याने उत्तर द्यायला काही सेकंद घेतले. इथेच, जवळच, "इथे म्हणजे?" रस्त्यावरून. मला त्याचं उत्तर समजलं नाही, पण मी पुन्हा विचारलं नाही. काही मिनिटं पुन्हा शांतता पसरली. मग तो अचानक म्हणाला, तुम्ही पहिल्यांदाच रात्री इथून प्रवास करताय का? त्याचा प्रश्न ऐकून मी चकित झालो. "हो काका, का काय झालं?" तो काही क्षण शांत राहिला आणि मग म्हणाला, हा रस्ता दिवसा वेगळा दिसतो आणि रात्री वेगळा. मी हलकसं हसलो. "म्हणजे काय म्हणायचं आहे तुम्हाला?" त्याने उत्तर दिलं नाही, फक्त बाहेर पाहत राहिला. काही अंतर पुढे गेल्यानंतर त्याने उजव्या बाजूला बोर्ड दाखवलं. हे हे इथे इथे एक अपघात झाला होता. मी सहज त्या दिशेने पाहिलं. अंधाराशिवाय काहीच दिसत नव्हतं. तसे तो पुढे म्हणाला, 4 जण जागीच मेले होते. माझ्या अंगावर शहारा आला. मी काही बोललो नाही. अवघ्या 2 मिनिटांनी त्याने पुन्हा दुसऱ्या दिशेला बोर्ड दाखवलं. आणि इथे 7. आता मला अस्वस्थ वाटायला लागलं. तो प्रत्येक काही किलोमीटर नंतर एखादं ठिकाण दाखवायचा आणि तिथे किती लोकांचा मृत्यू झालाय हे सांगायचा. जणू त्याला प्रत्येक अपघाताची माहिती होती. जणू तो त्या सर्व घटनांचा साक्षीदार होता. मी स्वतःला समजावत होतो की कदाचित तो स्थानिक असेल, कदाचित या भागातच राहत असेल, त्यामुळे त्याला या सगळ्याची माहिती असावी. पण मनात कुठेतरी एक विचित्र भीती वाढत होती. गाडीतील तापमान अचानक कमी झाल्यासारखं वाटायला लागलं. मी एसी बंद असल्याची खात्री करून घेतली, तरीही अंगावर थंडगार हवा फिरत होती. माझ्या हातावर काटे उभे राहत होते. तेवढ्यात तो पुन्हा बोलला. यावेळी त्याचा आवाज आणखी मंद होता. या रस्त्यावर खूप लोक मरतात. तसं मी उत्तर दिलं. "हो काका, अपघात तर होतच राहतात. तुम्ही बोलताय ते खरंच आहे."
तसे तो हळूच म्हणाला, पण काही लोक जात नाहीत. माझा हात स्टिअरिंगवर घट्ट झाला. मी आरशातून त्याच्याकडे पाहिलं. तो अजूनही बाहेरच पाहत होता, पण त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र शांतता होती. मग अचानक तो म्हणाला, मीही इथेच मेलो. क्षणभर माझं हृदय थांबल्यासारखं झालं. माझा पाय नकळत ब्रेकवर गेला. गाडी हलकीशी डगमगली. काय?" मी घाबरत विचारलं. तो माझ्याकडे पाहू लागला पहिल्यांदाच, आणि त्या क्षणी माझ्या शरीरात भीतीची एक थंड लाट पसरली. कारण त्याच्या डोळ्यांमध्ये काहीतरी विचित्र होतं, जे पूर्णपणे निर्जीव वाटत होतं. काही क्षण तो माझ्याकडे बघत राहिला, आणि मग त्याच्या ओठांवर एक हलकसं हसू उमटलं. घाबरलात का? मी काही बोललो नाही. माझ्या तोंडाला कोरड पडली होती. मी पुन्हा रस्त्याकडे पाहिलं. मनात एकच विचार सुरू होता, हा माणूस नेमका कोण आहे, आणि या अशा वेळी याला माझी थट्टा सुचते. त्या क्षणी मला अचानक एक गोष्ट जाणवली. मी आरशात त्याला व्यवस्थित पाहू शकत नव्हतो. मागची सीट दिसत होती, विंडो दिसत होती, पण त्याचा चेहरा धूसर होता. मी डोळे चोळले, पुन्हा पाहिलं, तरीही तेच. आता माझ्या भीतीची जागा हळूहळू दहशतीने घेतली होती. मी गाडीचा वेग वाढवला. मनात एकच इच्छा होती, कसं तरी करून पुढच्या टोल प्लाझापर्यंत पोहोचायचं. माणसं दिसतील, प्रकाश दिसेल, आणि सगळं सामान्य होईल. पण त्याआधीच तो बोलला, बस इकडेच. हा इथेच थांबवा. मी समोर पाहिलं. तिथे काहीच नव्हतं. ना फाटा, ना गाव, ना कोणतं विश्रांती केंद्र. होता तो फक्त मिट्ट काळोख. काका, इथे काहीच नाहीये. इथे का उतरताय तुम्ही? इथेच उतरतो मी. तो पुन्हा म्हणाला. यावेळी त्याचा आवाज जणू अगदी जवळून आला, माझ्या कानाजवळून. जरी तो मागे बसलेला असला तरीही. मी थरथरत गाडी हळू केली, आणि त्या क्षणी मागचं दार उघडल्याचा आवाज आला. पुढच्या क्षणी बंद झाल्याचाही. मी घाबरून मागे वळलो. मागची सीट पूर्ण रिकामी होती. कोणीच नव्हतं. काही सेकंद माझा मेंदू पूर्णपणे बंद पडल्यासारखा झालेला. मी पुन्हा पुन्हा मागच्या सीटवर नजर टाकत होतो. मी स्पष्टपणे त्याच्याशी बोललो होतो. त्याचा आवाज ऐकला होता. त्याने मला रस्त्यावरील ठिकाणं दाखवली होती. मग तो असा निर्जन ठिकाणी उतरून कुठे निघून गेला. इथे तर आजूबाजूला वस्तीही दिसत नाही. माझ्या कपाळावर घाम फुटला होता. बाहेरचं तापमान थंड होतं. माझ्या छातीत हृदय इतक्या वेगाने धडधडत होतं की श्वास घेणं सुद्धा कठीण झालेलं. मी गाडीचा वेग वाढवला. आता मला फक्त एखादं विश्रांती केंद्र, टोल प्लाझा किंवा माणसांची वर्दळ असलेलं कोणतंही ठिकाण दिसावं असं वाटत होतं. अवघ्या काही मिनिटांनी दूरवर दिवे दिसायला लागले. टोल प्लाझा जवळ येत होता. त्या प्रकाशाकडे पाहून मला थोडा दिलासा मिळाला. जणू अंधाराच्या समुद्रातून बाहेर पडून पुन्हा वास्तवात येत होतो. मी थेट एका लेनमध्ये गाडी घेतली आणि टोल कर्मचाऱ्याजवळ गाडी थांबवली. त्याने माझ्याकडे पाहत टोल घेतला, पण बहुधा माझ्या चेहऱ्यावरची भीती त्याच्या लक्षात आली असावी. "सर, तुमची तब्येत ठीक आहे ना?" त्याने विचारलं. मी काही क्षण काहीच बोलू शकलो नाही. मग गाडी बाजूला लावून खाली उतरलो. जवळच्या कार्यालयात जाऊन पाणी मागितलं. हात इतके थरथरत होते की बाटलीचं झाकण उघडताना सुद्धा मला त्रास होत होता. तिथे बसलेल्या 2 कर्मचाऱ्यांनी मला खुर्ची दिली. काही मिनिटांनी मी स्वतःला सावरलं आणि त्यांना घडलेली संपूर्ण घटना सांगितली. त्यांना वाटलं की मी नशेत बोलतोय. पण जसजसं मी त्या वृद्ध माणसाचं वर्णन करू लागलो, तसतसे त्यांच्या चेहऱ्यावरील भाव बदलू लागले. त्यांच्यापैकी एकाने हळू आवाजातच विचारलं, "पांढरा शर्ट, पांढरा पायजमा आणि गांधी टोपी?"
मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. हो, अगदी तसंच. तो काही क्षण शांत राहिला. मग त्याने बाजूला बसलेल्या सहकार्याकडे पाहिलं. काय झालं? मी विचारलं. काही क्षण कोणी काहीच बोललं नाही. मग त्यांच्यापैकी वयाने मोठा असलेला कर्मचारी माझ्याकडे पाहत म्हणाला, सर, तुम्ही पहिली व्यक्ती नाही आहात. माझ्या अंगावर काटा आला. म्हणजे? तसे तो म्हणाला, गेल्या 2 वर्षांत अनेक लोकांनी असंच काहीतरी सांगितलं आहे. रात्री उशिरा एक वृद्ध माणूस रस्त्याच्या कडेला दिसतो. काही जण त्याला लिफ्ट देतात, तर काही जण फक्त पाहतात. पण वर्णन जवळजवळ सारखंच असतं आणि तो मध्येच कुठेतरी उतरवायला सांगतो. मी अविश्वासाने त्याच्याकडे पाहत राहिलो. माझ्या मनाचा एक भाग हे सगळं फालतू समजत होता, पण दुसरा भाग मी काही मिनिटांपूर्वी अनुभवलेल्या त्या गोष्टीमुळे पूर्णपणे हादरलेला. माझ्या डोक्यात हजारो प्रश्न घुंगावत होते. त्या रात्रीनंतर मी तिथे 1 मिनिटही थांबलो नाही. मी लगेच गाडीत बसलो आणि पुढे निघालो. पहाट होईपर्यंत मी एकदाही गाडी थांबवली नाही. पुढील काही दिवस मी त्या घटनेचा विचार करत राहिलो. स्वतःला समजावण्याचा प्रयत्न करत राहिलो की तो थकवा असेल, भ्रम असेल, झोपेचा परिणाम असेल. आजही समृद्धी महामार्गावरून प्रवास करताना त्या भागाजवळ आलो की नकळत माझी नजर रस्त्याकडेला जाते. प्रत्येक वेळी मी स्वतःला समजावतो की त्या रात्री जे घडलं ते फक्त माझ्या मेंदूचा खेळ असावा. पण मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात अजूनही एक प्रश्न जिवंत आहे. जर तो फक्त भ्रम होता, तर त्या माणसाला त्या रस्त्यावरील प्रत्येक अपघाताचं ठिकाण कसं काय माहीत? आजही त्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाही आणि कदाचित कधीच मिळणार नाही. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल. तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच tekstoryteller.com द्वारे पाठवू शकता. त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि टेलिग्राम या चॅनल्सला फॉलो करायला विसरू नका. आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटद्वारेही वाचू शकता. त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच tekstoryteller.com ला भेट द्यायला विसरू नका.